सर्वांचं स्वागत आणि आजच्या ईव्हीएसच्या पेपरमध्ये मी आपलं स्वागत करतो. तर पहिला प्रश्न बघा, जोहर से संबंधित निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? कोणतं उत्तर बरोबर आहे? हे समुदाय आधारित वर्षा जल आपल्या जोहर काय माहित नाही. मग आपण काय करूया? बघूया इलिमिनेशन. यह पानी से अशुद्धियों को फिल्टर करता है. जोहर फिल्टरचं तर काही असणार नाही, कारण फिल्टरचा काही सिस्टम आहे का इथं? नाही. आसपास कुओं से पानी को जमीन का पानी इकट्ठा करता है. कुठं आहे बरं? कुठल्या विहिरीतून पाणी एकत्र करायची सिस्टम आहे का कुठं? अर्थातच ही सिस्टम नाही. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2 आणि 3 तर अजिबात नाही. मग या नदियों से पाणी इकट्ठा करता है. करतंय नदीतून पाणी इकट्ठा, पण कोण करतंय? डॅम करतंय. म्हणजे तर डॅम आहे का? नाही. हे असणार नाही. मग हे काय आहे? समुदाय आधारित वर्षा जलसंचयन प्रणाली आहे. तर ही बरोबर आहे, पण हे आपण कसं सांगू शकतो? आपल्याकडे जोहर वापरत नाहीत, आपल्याकडे वापरतात तो म्हणजे पाझर तलाव. पाझर तलाव असतात, त्या पाझर तलावात पाणी साठवून ठेवलं जातं. ते पाणी हळूहळू पाझरून जातं आणि त्या पाझराचा फायदा आसपासच्या सर्व विहिरींना होतो. म्हणजे एकंदरीत सर्वच परिसराची पाणी पातळी वाढते. आपण जर 1 ते 5चा तिसरी, चौथी, 5वीचा जो काही ईव्हीएसचा अभ्यासक्रम त्याच्यावर नजर मारली, आपल्याला 1 मिनिटामध्ये याचं उत्तर मिळेल. फार तरी 1 दिवस लागेल किंवा 2 तास लागतील. एकदा नजर मारा, म्हणजे आपल्याला एलिमिनेशनची सुद्धा इथं गरज पडणार 1 मिनिटात आपल्याचं उत्तर कळेल. हिंदीचा प्रॉब्लेम असा आहे आपल्याला, की आपल्याला त्या मराठीमध्ये त्याचे काही प्रतिशब्द आहेत त्याची कल्पना नाही. त्याच्यामुळे आपण हे बारकाईनं पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, छात्रों में भोजन रणनीति की थीम को पढ़ाते समय पूछताछ को बढ़ावा देती है. भोजन म्हणजे फूड ही थीम आहे, पूछताछ आणि इन्क्वायरी ही थीम आहे. ह्या 2 थीमचा विचार करायचा. छात्रों में विभिन्न खाद्य पदार्थों के चित्र एकत्रित करने के लिए कहना. भोजन थीम आहे, खाद्यपदार्थ आहेत, बरोबर आहे, आणि चित्र एकत्र करायचे. इन्क्वायरी आहे का इथं? इन्क्वायरी नाही. कटा. सँडविच चिकनजी फूड आलं, बरोबर आहे. बिना आग के पकाने का प्रदर्शन करणं, इथे इन्क्वायरी आहे का? नाही. छात्रों को परिवार के सदस्यों को खाने की पसंद, बरोबर आहे, खाना आलं. पता लगाने के लिए कहना, म्हणजे इथे इन्क्वायरी आहे. भारत के विभिन्न क्षेत्रों में उपयोग किए जाने वाले विभिन्न परिरक्षित खाद्य पदार्थों के चित्र दिखाना. खाद्य आहे, पण चित्र दिखाना आहे, म्हणजे पूछताछ नाही. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 63 आहे बघा, सोचकर जवाब देने को कहती है कि इन सर्दियों के दौरान उन्हीं कपड़ों में हम क्यों सहज महसूस करते हैं. हायपोथेटिकल आहे का इथं? संशोधनाचा काही संबंध इथं नाही. फॅक्च्युअल प्रश्न आहे का? वा जन्मता रे का मुक तमुक, म्हणजे हे 2 नाही. तर कॉन्व्हर्जंट क्वेश्चन म्हणजे अभिसारी प्रश्न, एकच उत्तर आहे. नाही ना, प्रत्येक विद्यार्थी त्याच्या मतानं विचार करून वेगळं उत्तर देऊ शकतो. म्हणजे हे पण असणार नाही. आणि एनालिटिकल क्वेश्चन म्हणजे तो एनालिसिस करतो. हे असं असेल तर तसं, तसं असेल तर तसं, आणि हे एनालिटिकल क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे हा काय आहे? एनालिटिकल क्वेश्चन आहे. 64वां प्रश्न बघा, एनसीईआरटी की ईवीएस के पुस्तक में वहीदा का प्रिज्म नौसेना में डॉक्टर के रूप में अनुभव का वर्णन करता है. तर का बरं आहे या अभ्यासक्रमामध्ये? उनका अनुभव लैंगिक रूढियों को चुनौती देत आहे. अर्थातच, कारण वहिदा ह्या पहिल्या आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून, डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत. त्याशिवाय त्यांनी लीडर म्हणून आर्मी परेडचं नेतृत्व पण केलेलं आहे. हे पहिल्यांदाच झालं. त्याच्यामुळं महिला हे करू शकत नाहीत, हा जो स्टिरियोटाइप आहे, इंग्लिशमध्ये बघा स्टिरियोटाइप आहे. तर हा स्टिरियोटाइप जो आहे, हा स्टिरियोटाइप काय केला त्यांनी? ब्रेक केला. हे बरोबर आहे. पुन्हा उनकी कहानी सशस्त्र बलों के चिकित्सा आधार के जीवन की झलक देती है. बिलकुल देती है. अर्थात आर्मीमध्ये डॉक्टर आहेत, ते कसे राहतात, त्यांचं जीवन काय आहे, त्याची झलक त्याच्यातून येते. यह समजना की प्रिझम 7 रंगों को दर्शाता है. 7 रंग प्रिझम थोडंच दाखवते. गोष्टीमध्ये जरी वडिलांना वाटत जीवन 7 रंगी आहे असं जरी म्हणत असले, तर ते दाखवणं हा अभ्यासक्रमामध्ये ठेवण्याचा उद्देश नाही. उनके सामने आने वाली कठिनाइयों को निपटने के तरीकों को समजना. बिलकुल, हेही लोकांना, विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बी, सी, डी. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 65 बघू. कक्षा 3 के एक ईवीएस शिक्षक एलेक्स हम चीज कैसे बनाते हैं, ही एक थीम आहे, की शुरुआत करते हुए अपने छात्रों को कागज की रंगीन पट्टियां काटने और पट्टियों को चटाई बनाने में मदद की. एक सुंदर चटाई बनाने के लिए किनारों को एक साथ चिपकाया जाता है. निम्नलिखित में से किस उद्देश्य से अलेक्स अपने छात्रों को ध्यान केंद्रित करने में मदत करनी चाहिए? कशावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं पाहिजे? रंग, पॅटर्न
के बारे में सीखना और सौंदर्य बोध को विकसित करना. अर्थात हे बरोबर आहे, कारण ते त्याला करायला पाहिजे. रंग, पॅटर्न जे काय आहे ते त्यानं समजून घेतलं पाहिजे. इस गतिविधि से बुनकरों द्वारा की जाने वाली बुनाई से संबंधित करना. बरोबर आहे. लोकल टू वोकल म्हणण्यापेक्षा जीवनाशी कनेक्ट करणं, ॲप्लिकेशन बेस करायचं म्हणजे हेही तिथं का असेना बरोबर असणार आहे. बघा सी बघा, चटाई बनाने की विधि की चरणों को याद करना. याद करना बोले तो नेगेटिव है, ये बिल्कुल भी नहीं हो सकता. ह्याच्या आसपास सुद्धा नाही. आकर्षक रंगों के पेपर चुनना और स्ट्रिप्स को पूरी तरह से काटना सीखना. बिलकुल योग्य रंगाची निवड करणे, व्यवस्थित कापणे हे शिकलं पाहिजे. म्हणजे ए, बी आणि डी बघा कुठं आहे पर्यायामध्ये ए, बी, डी. हे ए, बी, डी. पर्याय क्रमांक 1 काय आलं उत्तर याचं? बरोबर आहे. म्हणजे फार सोपं आहे. निगेटिव्ह आहे त्याला कट ऑफ करून टाका. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 प्रत्येक परिवार में सदस्यों की संख्या और पानी के अनुमानित मात्रा की खपत का पता लगाने के लिए कि छात्र अपने घर और पड़ोस में सर्वेक्षण करते हैं. पाणी किती लागतंय आणि किती लोकांची संख्या याच्यासाठी काय करतात मुलं? सर्वे करतात. इस गतिविधि के माध्यम से कौन से कौशल और प्रक्रियाएं विकसित की जा सकती है. कोणते कौशल्य याच्यातून विकसित होऊ शकतात. तर 66 मध्ये बघा प्रश्न पूछना बरोबर आहे. प्रयोग करना, पर्यावरण के प्रति संवेदनशीलता हे थोडं संशयास्पदच आहे. ते असेल असं नाही. पूछताछ म्हणजे इन्क्वायरी करणार बरोबर. त्याच्यावरून इन्फरन्स म्हणजे परिणाम निकालना आणि अभिव्यक्ती हे असू शकते. तरी पण आपण पुढे बघूया. परिकल्पना, हायपोथेसिस आहे का? फक्त सर्व्हे तर चालू आहे. त्याच्यात कशाचा आला हायपोथेसिस? म्हणजे हे असणार नाही, हे पण असणार नाही. अनुमान, प्रयोग और अवलोकन ह्याच्यामध्ये प्रयोग काय आहे? इन्क्वायरीज आहे ना. मग प्रयोग ह्याच्यामध्ये असणार आहे का? प्रयोग याच्यामध्ये असणार नाही. मग अर्थातच याचं काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर 67 बघा, डॉक्टर मरीजों के में मलेरिया की पहचान के लिए खून की जांच कराने के लिए निर्देशित करते हैं. बघा रक्त तपासा म्हणतात डॉक्टर. का बरं? बघा ही मलेरिया काय मलेरियासाठी. उसमें हिमोग्लोबिन का पता लगाना. आता कन्फ्युजन असं आहे, की रक्त तपासल्यानंतर हिमोग्लोबिन आपल्याला कळतंय. पण मलेरियासाठी हिमोग्लोबिन तपासलं जातं का? तर याचं उत्तर अर्थातच असणार आहे नाही. मलेरियासाठी हिमोग्लोबिन नाही. लोह तत्व की मात्रा त्याला लोह बघायचंय का? नाही अहो मलेरिया तपासायचंय त्याला. मग उनमें मादा मच्छर अंडों की उपस्थिति का पता लगाना. असं वाटू शकतं आपल्याला, पण अंडे त्याच्यामध्ये असणार नाहीत. उसमें उपस्थित जीवाणुओं का पता लगना, मायक्रोब. मलेरिया हा जीवाणूचा आजार आहे. त्यामुळे मध्ये-मध्ये मलेरियाचे जंतू आहेत का? जीवाणू आहेत का? याचा काय करणे? शोध घेणे. पर्याय क्रमांक 4. 68 बघा मधुमक्खियों के छत्तों के बारे में नीचे गए कथनों पर विचार कीजिए. बिहाइव्स म्हणजे मधमाशांचं पोळं. मधुमक्खियां शहद के छत्तों में रहती है, बरोबर है. हर छत्ते में एक रानी मक्खी होती है जो अंडे देती है. एव्हरी बिहाव हॅज वन क्वीन बी, बरोबर आहे. तिला एक क्वीन बी असते. आता हे बघा हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. आपण जर अभ्यासक्रमामध्ये एक नजर जरी मारली तर आपल्याला काय होईल हे लक्षात येईल. छत्तों में कुछ नर मक्खी भी होते हैं जो छत्तों के श्रमिक रूप में कार्य करते हैं. श्रमिक रूपमध्ये कार्य करण्यात दुसऱ्या महिला मक्खी असतात. छत्त्यामध्ये म्हणजे हे कसं आहे? बी कसं आहे? मला तर वाटतं, की बी कसं वाटतं हे मला चुकीचं वाटत आहे. आता दुसरं बघूया. अ, छत्ते में अधिकांश मादा मक्खियाँ, श्रमिक मक्खियाँ होती हैं. हाँ, बरोबर है. मादा मक्खियाँ, श्रमिक मक्खियाँ होती हैं, जो दिन भर छत्ते को बनाने और बच्चों को पालने का कार्य करते हैं. मादा मक्खियाँ असतात हे बरोबर आहे, पण छत्ते को बनाने और बच्चे का पालन करने का काम वो नहीं करती, वो रानी मक्खी करती है. श्रमिक मक्खी शहद के लिए रस की खोज के लिए लीची के फूलों की ओर चक्कर लगाती है. हे कसं आहे? बरोबर आहे. कारण त्याच्याशिवाय ती हेच ज्या श्रमिक मक्खी आहेत, माशा आहेत, हे काय करतात सगळे करून शहद जमा करून घेऊन येतात. आपण अभ्यासक्रमामध्ये जर लक्ष दिलं, आपल्या लक्षात येईल हे सुद्धा मी सगळं कशानं काढत आहे? हे सगळं इलिमिनेशन टेक्निकनं करत आहे. मी सुद्धा फार काही अभ्यास केला नाही. फक्त जिस्ट बघितलेला आहे आणि मग त्याच्यात आधारेच आम्ही सांगत आहे, की टेक्निक कसं आहे, की कशा पद्धतीने आपण याची उत्तरं आपण लिहू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक ए आणि डी कसा आहे? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4.
69 बघा, ईवीएस के पाठ्य पुस्तकों को विद्यार्थी स्कूल के जीवन को उनके बाहर के जीवन से जोड़ने की सिफारिश एनसीएफ 2005 की सिफारिश में प्रतिबिंबित करना चाहिए. बरोबर आहे. इसका अर्थ आहे म्हणजे बाहेरच्या जीवनाशी त्याला कनेक्ट करायचं आहे, दैनंदिन जीवनाशी. विद्यार्थी ईवीएस के महत्वपूर्ण अवधारणों को याद करने के लिए बाध्य है. याद म्हणजे बाद, याद असणार नाही. पाठ्यपुस्तक ज्ञान का एकमेव स्रोत है, बिल्कुल भी नहीं है. पाठ्यपुस्तक विद्यार्थियों के आसपास के सभी स्रोतों के माध्यम से ज्ञान को निर्माण करने में सहायता करती है. बिल्कुल, ये 100% सही मुझे लगता है और है. शिक्षकों को पाठ्यपुस्तकों के शिक्षण अधिगम संसाधनों को एक संसाधन के रूप में उपयोग करने की आवश्यकता है. पाठ्यपुस्तकों को संसाधनों में एक संसाधन के रूप में उपयुक्त करने की आवश्यकता है. बरोबर आहे. पाठ्यपुस्तक हे इंग्लिशमध्ये नीड्स टू यूज टेक्स्टबुक ॲज अ वन ऑफ द टीचिंग लर्निंग रिसोर्स. एक टीचिंग लर्निंग रिसोर्स म्हणून आपण उपयोग करू शकतो. ह्या दोघांमध्ये आपण कन्फ्युजन होऊ शकतो, करू शकतो. कारण हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. पण आपल्याला विचारलं काय आहे? जीवनाला जोडण्यासाठी आहे का? हे शिकण्यासाठी बरोबर आहे. जीवनाला जोडण्यासाठी हे 3 बरोबर आहे. म्हणजे हे पण बरोबर, हे पण बरोबर. पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. कारण हे करेक्ट जरी असलं तरी हे जीवनाला जोडण्यासाठी नाही, हे शिक्षणासाठीच आहे. बघा, पक्षियों का अध्ययन करने वालों ने यह परीक्षण किया है कि पक्षियों की एक विशेष प्रजाति में नर पक्षी अपने घोंसले बनाते हैं. मादा पक्षी उन सभी घोंसलों को देखती है, उनमें से कुछ जो अच्छा लगता है उसमें से अंडे देने का निश्चय करती है. यह इस पक्षी का नाम क्या है? बघा, हा काय मजेशीर प्रश्न आहे की अशी पक्षी आहे जी मादी काय करते, नर लोक काय करतात, घरटे बनवतात. आणि नर पक्ष्याचे घरटे ती बघते आणि तिला जो घरटा आवडतो त्या घरट्यात जाऊन बसते आणि मग त्याच्यासोबत तिचं फर्टिलायझेशन होतं आणि तिच्यापासून मग तिला पिल्ले होतात. असा कोणता पक्षी आहे? तर हा पक्षी आहे तो म्हणजे आहे वीवर पक्षी. कोणता आहे? वीवर पक्षी. हे अभ्यासक्रमामध्ये आहे. तर आपण समजून घेऊया टेलर बर्ड काय करतं? तर टेलर बर्ड काय करतं? पानं घेतं आणि ज्या पद्धतीने टेलर कपडे शिवतो ना, तसं ते पानं शिवतात आणि त्याचं एक कव्हर करून एक घरटं तयार करतात. मग त्याच्यामध्ये हा घरटं तयार करणारे जे आहे का, हा टेलर बर्ड अशा पद्धतीने करतो. पण त्याची जी मादी आहे, ती मादी काय करते? येऊन त्याची मादी ही टेलर पक्षाची जी मादी आहे, ती मादी अजिबात असं नाही की बाबा ती बघते आणि त्याचं बघून मग जे जे आवडते आणि त्याच्या घरट्यामध्ये जाऊन बसते. असं टेलर पक्षामध्ये नाही. टेलर पक्षी काय करतो? एक जी मादी आहे, त्या मादीचं काय करतो तो व्यवस्थित अ, अ, मादी काय करते? टेलर बर्डचं घरटं बघून कोण काम नर पाहिजे त्याची ती निवड करते. हे नावच आहे टेलर. टेलर म्हणजे जोडणे. वीवर काय करतं? एकमेकांमध्ये काड्या-बिड्या जोडून मस्तपैकी घरटं तयार करतं आणि आवडत्याकरता वीवर पक्षी आहे. इंडियन रॉबिन म्हणजे कलचिडी म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात? कोळसा म्हणतात. हा कोळसा काय करतो? फटीमध्ये इकडं-तिकडं काय करतो? तो काय करतो? घरटं बांधतो आणि सनबर्ड म्हणजे त्याला शक्करखोरा म्हणतात. तो पण असाच आपलं काय करतो? घरटं बांधतो. पण नर पक्षी जो करतो का? हे याच्यामध्ये जे आहे नर पक्षाचं जे आहे ते कशामध्ये आहे? याच्यामध्येच आहे, विवर पक्षामध्ये आहे. विवर पक्षावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न होतो. ह्या 4 पक्षांवर प्रश्न सातत्याने येत असतात. शक्करखोरा सनबर्ड हा सुद्धा काय करतो? आपलं घरटं बांधतो. पण मादी जी पक्षाची नर पक्षी नराची घरट्याची निवड करते हा विवर पक्षी आहे. हा विवर पक्षी लक्षात ठेवा. ह्या नावामध्येच आहे इंडियन रॉबिन, कौळसा आपण म्हणतो किंवा आपण कोळसा ज्याला म्हणतो हा सफाटीमध्ये वगैरे इथं-तिथं काय करतात ते घरं बांधत असतात. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. हां, तर पुढचा प्रश्न बघूया आपण. तो म्हणजे 71वां प्रश्न है। निम्नलिखित में से कथन ए तथा बी को ध्यान से पढ़े विकल्प का चुनाव करें। लगभग 4700 साल पूर्व सिंधु तथा उसकी सहायक नदियां के किनारे कुछ आरंभिक नगर फलले फुले बराबर है। सिंधू सभ्यता जी आहे हे 2000 पकडू आपण. आता 2025 चालू आहे. हे 2000 आणि साधारणपणे सिंधू घाटी ही 3500 वर्षापूर्वीची आहे. माफ करा 2000
1,500 ते 3,000 कालापर्यंतचे आहे. म्हणजे साधारणपणे कसं आहे हे बरोबर आहे. गंगा नदी उनके सहायक नदियों के किनारों का लगभग 1,500 वर्ष उनका विकास हो चुका है, ऐसा नहीं है. गंगा नदी की जो सभ्यता है उसका विकास लगभग उससे पूर्व हो चुका आहे. 1500 म्हणजे इसवी सन 500. त्याच्या अगोदरपासून आहे ना गंगा नदी. म्हणजे इसवी सन पूर्व आहे. 1,500 म्हणजे साधारण इसवी सन 500 पर्यंत चाललंय की. बरोबर आहे? म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे? ए सही है, किंतु बी गलत है. बरोबर आहे? ए बरोबर आहे, परंतु काय आहे? बी हे चुकीचं आहे. बघू बरं. 71 वर बघूया. हां, इंग्लिशमध्ये बघूया. हां. cities developed on the banks of the Ganga and its tributaries. म्हणजे गलत, ए सही है, दोनों और बी दोनों सही है, दोनों सही है. ए गलत है, किंतु बी सही है, ऐसा नहीं है. ए सही है, लेकिन क्या है, बी गलत है. पर्याय क्रमांक 3 बरोबर. निम्नलिखित में से कौन बाल केंद्रित रणनीतियों को अच्छा दर्शाता है? आता बघा, हे सगळ्या रणनीती बरोबर आहे. बाल केंद्रित कोण दाखवते बघा? चर्चा. चर्चेमध्ये बालकाला संधी आहे का? तर चर्चेमध्ये बालकाला संधी आहे. हे बाल केंद्रित असू शकते. प्रदर्शन म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन आहे. डेमॉन्स्ट्रेशन मध्ये बालकाला संधी आहे का? बालकाला संधी कशी आहे? डेमॉन्स्ट्रेशन मध्ये बालकाला संधी कमी आहे. म्हणजे कारण शिक्षक डेमॉन्स्ट्रेशन करतात, विद्यार्थ्यांना संधी नाही. व्याख्यान शिक्षकच देतात, विद्यार्थ्यांना संधी नाही. सर्वेक्षण मात्र मुले करतात. म्हणजे सर्वेक्षणामध्ये पण मुलाला संधी आहे, चर्चेमध्ये पण मुलाला संधी आहे. त्यामुळं 72चा पर्याय क्रमांक काय येणार आहे? 4 येणार आहे. ए आणि डी बरोबर आहे. 73 बघा, पोचमपल्ली खूबसूरत डिजाइन रंगदार साड़ियों में बुनाई है, जिसमें पोचमपल्ली भी कहते हैं, के लिए विख्यात जिल्हा आहे. पोचमपल्ली जिल्हा आहे, तिथली साडी प्रसिद्ध आहे. ती कोणत्या राज्यातली आहे? मेमरी आधारित प्रश्न अभ्यासक्रमामध्ये याची संपूर्ण डिटेल माहिती आहे, तर तो तेलंगणाचा आहे. अर्थात पर्याय क्रमांक तेलंगणा. मग महाराष्ट्राची कोणती साडी आहे? तर महाराष्ट्राची आहे ती म्हणजे पैठणी आहे. बरोबर आहे? आणि कर्नाटकची कोणती आहे? कर्नाटकच्या साड्यांमध्ये इरकल आपल्याकडे सांगतात बघा, इलकल. इरकलमध्ये आहे. इलकल प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मालकलम आहे नावाची साडी आहे, ती प्रसिद्ध आहे. आणि तामिळनाडूची कांजीवरम आहे, त्याला कांचीपुरम म्हणतात. तर या साड्या गावाच्या नावावरून प्रसिद्ध आहेत. इलकल सुद्धा नावाचं गाव आहे आणि पैठणी पण गावाचं नाव आहे. तसं तेलंगणाचं पोचमपल्ली आहे. तर याच्यावर आलटून-पालटून प्रश्न येतात. सीमा एक ईवीएस शिक्षिका ने अपने छात्रों के लिए चिड़ियाघर एक क्षेत्र भ्रमण का आयोजन किया है. चिड़ियाघर म्हणजे झू. तर निम्नलिखित में से कौन सा सबसे उपयुक्त उद्देश्य है? चिड़ियाघर के जानवरों का नाम याद करना, नावाचं पाठांतर अजिबात नाही. याद करना तो बाद होना, लक्षात ठेवायचं. जानवरों से संबंधित अवधारणाओं को जोडना, हे असू शकते. बिलकुल. जानवराच्या कॉन्सेप्ट जे आहे, टू रिलेट द कॉन्सेप्ट, टू कनेक्ट द कॉन्सेप्ट. हां. तर रिकॉल नेम्स नाही, टू रिलेट कॉन्सेप्ट रिलेटेड एनिमल, बरोबर, हे करणं असू शकते. प्रक्रिया कौशल्य को बढ़ा देना, टू प्रोसेस, म्हणजे जी प्रोसेस होते, रिलेट कॉन्सेप्ट रिलेटेड टू प्रमोट प्रोसेस स्किल, म्हणजे जे आपण शिकतो त्याच्यावर प्रोसेसिंग करणं, हे कौशल्य विकसित करणं असू शकते. चिड़ियाघर में छात्रों के सीखने का आकलन, मुलं असेसमेंट ऑफ स्टुडंट्स लर्निंग ॲट द झू, मुलं झूमध्ये कसे शिकत आहेत त्याचं आकलन करणं, म्हणजे काय करणं, त्याचं मूल्यमापन करणं, हेही असू शकते. म्हणजे ए, तर तर हेही असू शकते. म्हणजे ए, बी, सी असणार नाही. बी, सी, डी काय होऊ शकतंय? असू शकते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ईवीएस शिक्षिका अपने छात्रों को जानवरों के बारे में पढ़ाया और निम्नलिखित कार्य करने को कहा. काय करायला सांगितलं? और उपरोक्त में से कौन सा प्राथमिक स्तर के लिए उपयुक्त नाही. आता बघा, इथं प्राथमिक स्तर पण म्हणा महत्वाचा आहे आणि उपयुक्त नाही म्हणते. आसपास के जानवरों का नाम लिखिए, बरोबर आहे. हे उपयुक्त असू शकते. निम्नलिखित जानवरों के गतिविधियों का अवलोकन करो, बरोबर आहे. बघा, लक्ष द्या. बघा, ऑब्झर्व्ह करा. हे पण लहान मुलं करू शकतात. अवलोकन के आधार पर श्रेणियों में वर्गीकृत करो, बरोबर आहे. गवत खाणारे, त्याच्यानंतर मांस खाणारे, आपण वर्गीकरण मुलं करू शकतात प्राथमिक लेव्हलला. जानवर को परिभाषित करो, व्याख्या देणार का एवढे छोटे लेकरं? म्हणजे उपयुक्त कोणतं नाही, फक्त डी नाही. ते असू शकणार नाही.
सोपं आहे. 76 हरियाणा के सीमावर्ती राज्य, टेरेस्ट्रियल स्टेट्स ऑफ हरियाणा. हा आपला नकाशा बघा. हा नकाशा इथं हरियाणा आहे. हरियाणाच्या सीमावर्ती राज्य कोणतं आहे? हिमाचल प्रदेश आहे, राजस्थान, उत्तर प्रदेश, राजस्थान बहुतेक हरियाणाचं सीमावर्ती राज्य नाही, कारण पंजाबच्या ओलांडून मग आपल्याला काय करावं लागतं? राजस्थानला जावं लागतं. आपण जर नकाशाचं बारकाईने निरीक्षण केलं, बघू बहुतेक आहे मला वाटतं राजस्थान. आहे राजस्थान पण सीमावर्ती राज्य आहे. हिमाचल प्रदेश तर आहेच आहे, उत्तर प्रदेश पण आहे. अजून बघूया दुसरं काही एलिमिनेट होतंय का? मग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश नाही. बिहार नाही, बिहार नाही. हां, परफेक्ट. तर हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आता 77 बघूया. रेशम का कीड़ा अपनी मादा को अपनी गंध से कई दूर किलोमीटर पहचान लेता है, बरोबर आहे. कुछ मादा कीड़े फेरोमोन्स छोड़ते हैं, जो गंध के कीड़ों को पहचान लेते हैं. हे दोन्ही बरोबर आहे. आपण अभ्यासक्रमामध्ये नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल, की हे दोनों कथन सही है और आर क्या एक ही व्याख्या करता है. तर पुढे प्रश्न क्रमांक 78 बघू. ईव्हीएस के पाठ्यक्रम को 6 थीमों में बांटा गया है. 6 थीम्स आहेत ईव्हीएसच्या अभ्यासक्रमाच्या. तर कोणकोणत्या आहेत त्या थीम? तर आपसी संबंध, पाणी, भोजन, यातायात, फूड, ट्रान्सपोर्ट, शेल्टर ह्या सर्व काय आहेत? थीम आहेत. तर ईवीएस के थीम बच्चों के जीवन के बहुत ही करीब है, अर्थात जीवन के करीब है. हम्म. लेकिन 6 थीम में बांटा गया है. कोणकोणत्या थीम आहेत बघा. तर पहिली थीम आहे परिवार और मित्र. तर इथं काय लिहिलंय त्याच्याऐवजी त्यांनी आपसी संबंध म्हणजेच परिवार और थीम म्हणजे रिलेशनशिप्स. बरोबर आहे. आपसी संबंध, भोजन, यातायात, आवास एवं वस्तुएं कैसे कार्य करती है, ह्या थीम आहेत. इंग्लिशमध्ये फॅमिली अँड फ्रेंड्स, ट्रॅव्हल, ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्टला ट्रॅव्हल म्हणलंय, पण ठीक आहे, बरोबर आहे. शेल्टर म्हणजे म्हणजे कसं आहे, की ह्या थीम आहेत. फक्त ह्यांनी काय केलं, नावामध्ये बदल केलाय. ट्रान्सपोर्टच्या ऐवजी काय लिहिलंय, ट्रॅव्हलच्या ऐवजी काय लिहिलंय, ट्रान्सपोर्ट लिहिलंय. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे सामान इकडून तिकडे घेऊन जाणं. रिलेशनशिपला फॅमिलीच्या ऐवजी काय केलेलं आहे त्यांनी, फॅमिली आणि फ्रेंड्सच्या ऐवजी त्यांनी रिलेशनशिप म्हणलेलं आहे. सकृतदर्शनी आपल्याला वाटतं की हे सगळं कसं आहे, बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, बदल केलेला आहे. तर वॉटर रिलेशनशिप, फूड बरोबर आहे, वॉटर बरोबर आहे. रिलेशनशिपमध्ये अशी त्यांनी चूक केलेली आहे. शेल्टर पण बरोबर आहे. हं. आणि हाऊ थिंग्स वर्क नाही. हाऊ थिंग्स मेक अँड डू. थिंग्स मेक आणि डू. तर असं आहे याच्यामध्ये काय केलं, फेरफार केलेला आहे. त्यामुळं पर्याय 1 जे आहे कसं आहे, चुकीचं आहे आणि दुसरं जे आहे ते बरोबर आहे. हे थीम जे आहेत त्यांच्या जीवनाशी कसे आहेत, करेक्ट जवळ जोडलेले आहेत. म्हणजे कथन 1 गलत है और 2 सही है. बरोबर आहे. मग याच्यातून आपल्या लक्षात येतं, ह्या थीम आपण पाठ करणं आवश्यक आहे. कारण याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो आणि हे खिशातले मार्क आहेत. हं. जाइलम जल के जड़ों को, पौधों को बाकी हिस्सों तक पहुँचाता है, बरोबर आहे. फ्लोएम भोजन के पत्तियों को भोजन के विभिन्न स्थानों से स्थलांतरित करता है. हे असं आपल्याला कापचं उदाहरण आहे. हे मध्यंतरी असतो जाइलम आणि बाजूला असतो फ्लोएम आणि जाइलम फ्लोएमचा आपण अभ्यास केला, आपल्या लक्षात येईल की और भी दोनों के दोनों कैसा आहे, सही आहे. दोन्ही कसे आहेत, बरोबर आहेत. आपण जर नजर टाकली अभ्यासक्रमामध्ये तर आपल्या लक्षात येईल. व्यापक मूल्यांकन का अर्थ है कि छात्र मूल्यांकन करते समय करने का समग्र तरीका है. जिस तरीके से ईवीएस में व्यापक मूल्यांकन के लिए छात्रों का आकलन कर सकते हैं. बरोबर आहे. शिक्षक का अवलोकन बघा, मजेशीर आहे. टीचर्स ऑब्झर्वेशन, शिक्षकांचं ऑब्झर्वेशन आहे. टीचर्स, आपल्याला असं वाटतं की विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन, हे नाही. आपल्या सीसीला आठवून बघा, तिथं टॅली करा. हाफ इयरली आणि अॅन्युअल एक्झाम, हो घेतो आपण सीसी मध्ये. रेटिंग स्केल ड्युरिंग असेसमेंट ऑफ ऍक्टिव्हिटी, रेटिंग स्केल आहे, पण ऍक्टिव्हिटीचे असेसमेंट करतानाच रेटिंग स्केल नाही. पोर्टफोलिओ आपल्याला असू शकते, पण सीसी मध्ये काय म्हणते, हॉलिस्टिक वे नाही. फक्त पोर्टफोलिओ जे आहे ते आपण कधी बघतो, ह्याला वर्षाच्या शेवटी बघतो. सीसी मध्ये कंटिन्युअस मध्ये फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनचे जे सीसीचं आपलं जे सिस्टम आहे, त्या सिस्टम मध्ये आपण जर पाहिलं, आपल्या लक्षात येईल की सही तरीका जी आहे याच्यामध्ये आपण इयरली आणि हाफ मध्ये पोर्टफोलिओ आणि अॅन्युअल एक्झाम मध्ये आपल्याला येऊ शकतं, कन्फ्युजन होऊ शकतं. परंतु
कॉम्प्रिहेन्सिव्ह सीसी इव्हॅल्युएशन म्हणजे पोर्टफोलिओ आहे, पण पोर्टफोलिओ काय आहे? ह्या सीसीचं रेकॉर्ड आहे. मग सीसीचा असेसमेंट करण्याचा तरीका जो आहे याच्या आहे दिलेला आहे. याच्यामध्ये सर्वात अचूक तरीका काय आहे? इयरली एंड हाफ इयरली एग्जामिनेशंस. त्यानंतर बघा, रवि ने गिलास में जल लिया, उसमें साबुत नींबू डाल दिया, फिर वह गिलास में बहुत सारा नमक डालता है, आधा चम्मच एक बार में। कुछ समय पश्चात उसने पाया कि नींबू जल में डूब गया क्या? देखो काय होईल मग? निंबू जेल में तैरने लगा. का बरं? तर काय झालं, जसं जसं मीठ त्यानं टाकत गेला, तसं जसं मीठ टाकत गेला तसं पाण्याची घनता काय झाली? वाढत वाढत गेली. पाण्याच्या घनतेवर प्रश्न येतो. डेड सी, तिथं माणसाला पोहण्यासाठी गरज नाही, माणूस त्याच्यावर सहज फिरू शकतो. हे सगळं काय आहे? पाण्याच्या घनतेचं उदाहरण आहे. मीठ टाकल्यामुळं काय झालं? पाण्याची घनता वाढली, वाढली, वाढली. शेवटी लिंबाच्या घनतेपेक्षा पाण्याची घनता जास्त झाली आणि मग काय होतं? लिंबू त्याच्यामध्ये काय झाला? बुडायचं सोडून काय झालं? वर तरंगायला लागला. कारण त्याची घनता कशी झाली? पाण्याच्या घनतेपेक्षा कमी झाली. हा सुद्धा अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आहे. आपण कंटेंट बघून घ्यावा. निम्नलिखित में से कौन सा समूह प्राथमिक स्तर पर ईवीएस के थीमों को दर्शाता है? आवास, यात्रा, चीजें हम बनाते हैं और करते हैं. म्हणजे हे मी थीम सांगितल्याप्रमाणे ह्या 5 थीम आपल्याला पाठ कराव्याच लागतात. दुसरा पर्याय नाही. अल्बिरूनी के बारे में निम्नलिखित में से कोणता कथन सही नहीं है? सही उत्तर चुने. म्हणजे काय योग्य नाही म्हणते. अल्बिरुनू जहां से आए थे उसे उझबेकिस्तान कहते हैं. हे उझबेकिस्तानहूनच आले होते का अल्बेरुनी? हो, बरोबर आहे. ते उझबेकिस्तान मधूनच आले होते. 1000 से भी ज्यादा साल पहले वो आए थे. ओके, असू शकतंय. पुढे बघा, उसने भारत के तालाबों के बारे में कुछ नहीं लिखा है. ये बिल्कुल गलत है. तो ये भी सही है. तालाब के बारे में तकनीकी प्रशंसा की है. ये भी सही है. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. 84 बघा, बोरा आसाम में उपयोग की जाने वाली धान का सामान्य प्रकार है. हे पण कंटेंट बेस्ड प्रश्न आहे. बरोबर आहे. आपण कंटेंट बघून घ्यावा. धान की खेती चिकनी मिट्टी में अच्छी होती है एवं उसमें प्रचुर मात्रा में पानी की जरूरत होती है. बरोबर आहे. ए आणि बी दोनों सही है. बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. उस द्रव्यमान का ज्ञात कीजिए जिसका घनत्व इंग्लिश मध्ये बघू. मास ऑफ ऑब्जेक्ट वी हॅव टू फाइंड आउट. डेन्सिटी 12 ग्राम आहे और व्हॉल्यूम 3 ग्राम आहे. मास म्हणजेच काय आहे? मास इज इक्वल टू डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम, म्हणजे 12 त्रिक 36, 36 ग्राम. म्हणजे ह्याचा बेसिक प्रश्न आहे. मास म्हणजे काय? डेन्सिटी आणि व्हॉल्यूम ही कॉन्सेप्ट आपण हे बघून घेतलं तर आपण 1 मिनिटात त्याला सोडवू शकतो. आप चाहते हैं कि छात्र सहपाठी शिक्षण पीयर ग्रुप में सीखे. आप समूह कैसे बनाएंगे? कसं बनणार? छात्रों के रोल नंबर के अनुसार समूह बनाएंगे क्या? बिल्कुल नहीं. परीक्षा में अंकों के बिल्कुल भी नहीं है. दोनों अजिबातच कसे आहेत? गैरलागू आहेत. त्यांचा काही उपयोग नाही. मग भागीदारी और सहयोग के आधार पर विषम समूह बनाना चाहिए. कारण त्याच्याशिवाय त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होणार नाहीये. बरोबर आहे. इंटरॅक्शन होण्यासाठी अशा पद्धतीचा आपण समूह बनावा लागेल. समान लिंग, सामाजिक, आर्थिक बिलकुल नाही. हे तर उत्तर आपल्याला सहज मिळू शकतं. वाचल्याबरोबर एलिमिनेशन टेक्निक आपण उत्तर लिहू शकतो. पुढे बघा, घड़ सीसर से संबंधित निम्नलिखित कथनों से कौन सा कथन सही नहीं है? कोणतं उत्तर बरोबर नाही. जैसलमेर के राजा घड़सिनी से बनाया था. बरोबर आहे. अभ्यासक्रमामध्ये आपण गेल्यावर आपल्या हे लक्षात येईल. ये लगभग 650 साल पहले बनाया गया था. बरोबर आहे. ये 600 साल बनाए. ये 9 तालाबों से जुड़ा हुआ है. हे पण बरोबर आहे. यह तालाब आज भी प्रयोग में है. आज ये पाला तालाब प्रयोग में नहीं है. आज ये भाखरा नांगल जो डैम है उसकी वो इंदिरा गांधी नहर, सॉरी, इंदिरा गांधी नहर जो है, इंदिरा गांधी नहर का हिस्सा है. भाखड़ा नांगल डैम का ही उसके कनेक्ट, उसको इंदिरा गांधी नहर कहते हैं. वो इंदिरा गांधी नहर का हिस्सा बन चुका है, लेकिन ये प्रयोग में नहीं है. फिर पूरा आगे देखो, अभिकथन थीम परिवार इस मित्र परिवार का प्रमुख थीम है. पौधों और जानवरों, परिवार और मित्र के उप थीम के बारे में किया उसको प्रस्तुत किया जाता है. ओके. थीम के द्वारा मनुष्य के जीवन के अन्य रूपों की अन्योन्याश्रयता पर प्रकाश डाला गया है. सगळ्या एकमेकावर थीम कशा आहेत? डिपेंडंट आहेत. हेही बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. हे काय करते? याची बरोबर व्याख्या करते. हा सुद्धा कंटेंट बेस्ड क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आपण बघून घ्यावा.
दिए गए कथनों को ध्यानपूर्वक पढ़ें और सही विकल्प चुनें। अधिक ऊंचाई की तुलना में समुद्र तल पर खाना आसानी से पकता आहे, बरोबर आहे. ऊंचाई पर खाना का क्वथनांक बढ़ जाता आहे, म्हणजे तो काय होतो, त्याचा उत्कलनांक जो काय होतो वाढतो, आणि हे चुकीचं आहे. ए सत्य आहे लेकिन आर असत्य आहे. आपण प्रेशर कुकरची टेक्नॉलॉजी बघा. जेवढं प्रेशर जास्त दिलं जाईल तेवढं जेवण लवकर तयार होतं. तीच प्रेशर कुकरची टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे, जसजसं आपण समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसतसा हवेचा दाब काय होतो, कमी होतो. त्यामुळे प्रेशर कुकरचं जर प्रेशर कमी झालं तर जेवण उशिरा शिजणार. त्यामुळे क्वथनांक बढ़त नाही तर तो काय होतो, कमी होतो. त्यामुळे तो काय होतो, हे तर चुकीचं आहे. त्यामुळे प्रेशर कुकरची टेक्नॉलॉजी आपण लक्षात ठेवा आणि या पद्धतीने आपण सांगू शकतो, की बाबा हे कसं आहे, बी हे चूक आहे. बॉइलिंग बॉइलिंग पॉइंट काय होतोय, क्वथनांक बढ़ जाता है, नहीं कम हो जाता है, इसलिए खाना जल्दी पकता है. कक्षा 5 की वे शिक्षिका नीना अपने छात्रों को समूह असाइनमेंट देती है और उन्हें पास में दौरा करना है। कृषि दौरान द्वारा किए उपकरणों द्वारा उगाई जाए फसलों के बारे में जानकारी प्राप्त करनी है। फोटो सिलेक्ट कर रिपोर्ट भी करनी है। यहाँ कौन सी प्रक्रिया कौशल सीखने में सांकेतिक रूप से शामिल है? प्रश्न करना, बरोबर तर प्रश्न विचारायचे, अभिव्यक्ति करना और परिणाम निकालना, ये तीनों इसमें शामिल है। प्रयोग करना शामिल नहीं है, परिकल्पना शामिल नहीं है, प्रयोग भी शामिल नहीं है। ये 3 शामिल नहीं है, लेकिन ये तीनों के तीनों शामिल है। इसीलिए क्या है, ये